सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीला 800 किलोंच्या विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे। योग समाधीच्या सजावटीसाठी चिनी झेंडू, पर्पल, शेवंती त्याचबरोबर गुलाब अशा अनेक फुलांचा वापर करण्यात आलाय। सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेशामधून तसंच राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त दाखल झालेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। पाहूया। आज दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि त्यानिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये भक्तांची अलोट गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अगदी पहाटे 4 वाजल्यापासून भक्त हे दर्शनासाठी या ठिकाणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण एकंदरीत पाहू शकतो या ठिकाणी आताच महाआरती जी आहे ती संपन्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत सोलापूर हा जिल्हा जो आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर आहे आणि त्यामुळं कर्नाटक, आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात भक्तगण ह्या ठिकाणी येत असतात आणि आज दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त जी सिद्धरामेश्वरांची योग समाधी आहे त्याला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास रात्री हे 1 वाजेपर्यंत सजावटीचं काम हे या ठिकाणी सुरू होतं आणि 800 किलो फुलांची ही सजावट या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दिवसभरामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भक्तांची ही अलोट गर्दी होताना आपल्याला दिसून येते। ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या दर्शनाला आणखी हजारोंच्या संख्येनं भक्तगण हे दाखल होणार आहेत। कॅमेरामॅन विजू आवटेसह अभिषेक आदेप्पा, जी 24 तास, सोलापूर।